मंगले मग आधार कार्ड कुठे हो? हो जशी मिस घेऊन बसली आहे काय? अरे तसं नाही, मला कृषी पुरस्काराचा प्रस्ताव द्यायचा आहे ना, म्हणून विचारून राहिलो. असं नका पटात बघा ना बाबा तिकडे. अरे बापरे. अरे रामभाऊ, काय करून राहिला तू? काय नाही मंगले, रघुवाले चहा ठेव बरं. बरं. काय होय बे, कागद कायचे होय? अरे हे कृषी पुरस्काराच्या प्रस्तावाचे कागद आहेत. त्यामध्ये 7/12, 8 बँक पासबुक. आणि ते फार्मर आयडी आहे का तुझ्याजवळ? अबे ते असं ते एवढ्या कागदाची गरजच नाही का तुले? होय का? ते काय असते पहिले? मला तर माहितीच नाही ते. ते एवढं मला बी माहित नाही, पण ते कृषी साहेब आले आहे, चाल द्यायला जाऊन विचारू. चल बरं जाऊ आपण विचारू त्यांना. नमस्कार साहेब. राम राम राम. राम राम रघुभाऊ, काय म्हणता? काय काम काढलं? काय नाही साहेब, हे आमचे रामभाऊ. त्या माणसानं राजाभाऊ अजून फार्मर आयडी बी नाही काढला. पहिले सांगा बरं कसं काढा लागते. बरं, हे बघा रामभाऊ, ॲग्रीस्टॅक ही एक डिजिटल प्रणाली आहे. यामधून तुम्ही तुमचा फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक काढू शकता व या क्रमांकामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती, जसं की तुमच्या जमिनीचा तपशील, आधार कार्डचा तपशील आणि बँकेचा तपशील, हा सगळा एकत्रितरित्या लिंक केला जातो व त्यानंतर या क्रमांकाचा उपयोग शेतीच्या संबंधित कृषी विभागाच्या ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही करू शकता. आणि हो, विशेष म्हणजे शासनाने आता हा फार्मर आयडी कंपल्सरी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमच्या फार्मर आयडीची नोंदणी करून घ्या. पण साहेब हे काढायचा कसा? ते अगदी सोपं आहे. एक काम करा, तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर जा, त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि 7/12 सोबत घेऊन जा व त्या ठिकाणी जाऊन फार्मर आयडीची नोंदणी करून घ्या. पण साहेब याचा फायदा काय हो? त्याचे फायदे म्हणजे रामभाऊ, शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे द्यावी लागत नाही, शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि फसवणूकही होत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा नोंदणी केली की कुठल्याही योजनेचा लाभ तुम्हा शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्ट पोहोचतो. बरं साहेब, आताच जाऊन आम्ही फार्मर आयडीची नोंदणी करून घेतो. हो हो, लवकर करून घ्या. ठीक आहे साहेब, धन्यवाद. चालेल. हो, या या. नमस्कार मॅडम. या दादा बसा ना. मॅडम हे माझ्या कृषी पुरस्काराच्या प्रस्तावाचे कागद आहेत. त्यामध्ये काही कागद कमी आहेत का बघा बरं. आणि हो, त्यात फार्मर आयडी पण जोडलेली आहे. हो दादा, आता कृषी पुरस्काराचा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे. आता तुम्ही थेट महाकृषी पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया करू शकता किंवा नजदीकच्या सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता. हो का? म्हणजे या प्रस्तावाची आता काहीच गरज नाही का? हो, आता तुम्हाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पण यायची गरज नाही. तुम्ही थेट ऑनलाईन घर बसल्या नोंदणी करू शकता. म्हणजे या प्रस्तावाची सुद्धा गरज नाही? नाही दादा. ठीक आहे मॅडम. मंडळी, शेती आणि पूरक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध कृषी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांमध्ये प्रामुख्याने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण खास महिलांसाठी, वसंतराव नाईक शेती मित्र, उद्यान पंडित आणि युवा शेतकरी पुरस्कारांचा समावेश आहे. निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ व्हावी या उद्देशाने कृषी विभागाने स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच महाकृषी पोर्टलवर असलेल्या ॲग्री अवॉर्ड टॅबद्वारे सादर करायचे आहेत. कृषी पुरस्कारांची प्रेरणा